आयर्न डोम म्हणजे काय? आयर्न डोम म्हणजे असं काही तुम्हाला दिसणार नाही, पण एक इमॅजिन करू शकतो की एक छत्री आहे आणि त्या छत्रीचे वेगवेगळे पैलू आहे. पहिला जो आहे याच्यामध्ये की डिटेक्शन. तुमच्याकडे जर डिटेक्शन कॅपॅबिलिटी नसेल तर वेगवेगळ्या तुमच्या बॉर्डरवरती 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती रडार्स लावली जातात. आता ही अशी टेक्नॉलॉजी एकदा डेव्हलप झाली म्हणजे सिव्हिलियन पर्पजसाठी, पण ती मिलिटरीपासून लांब राहू शकत नाही. बऱ्याचदा मिलिटरीचे स्पिन ऑफ सिव्हिलियनमध्ये येतात. या इथे कदाचित सिव्हिलियन टेक्नॉलॉजी मिलिटरीमध्ये आणली गेली. तर आता मी सांगितलं तसं की आपण 1000 किलोमीटर, 2000 किलोमीटर, 10,000 किलोमीटर हे अंतर महत्त्वाचं नाही आहे, की ज्या क्षणाला लॉन्चरवरनं मिसाईल किंवा एखाद्या एअरक्राफ्ट, फायटर जेट किंवा हेलिकॉप्टर टेक ऑफ करताय तर त्या क्षणापासून आपण त्याचं डिटेक्शन करू शकू का, तर ती पहिली स्टेज असते. तर साधारण किती किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये आपण डिटेक्ट करू शकतो? नॉर्मल रडार जी असतात ती 200 किलोमीटरच्या वरती तुम्ही डिटेक्ट करू शकता, पण प्रोव्हाइडेड तुम्ही एका ठराविक उंचीच्या वरती आहे. बरीचशी रडार आहेत ती 100 मीटरच्या वरतीच हे करतात. 300 फुटापर्यंत ते डिटेक्ट करू शकत नाही त्याच्या खालती. पण त्यासाठी आता नवीन मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी, रेडिओ फ्रिक्वेन्सीज वगैरे याचा वापर केला जातो. मी म्हटलं तसं की छत्री जी आपण घेतलेली आहे त्या छत्रीची रेडियस आपण काय ठरवतोय त्याप्रमाणे तुम्ही टेक्नॉलॉजी कुठली वापरणार हे ठरवलं जातं. आज जर आपण 2000 किलोमीटर घेतलं तर तिथे कुठलंच रडार जाणार नाही, तर तिथे तुम्हाला सॅटेलाईटच्या थ्रूच करावं लागेल किंवा तुमच्या फ्रेंडली कंट्रीजमध्ये तुमच्या रडार बरोबर त्यांचं संलग्न असायला पाहिजे तुम्ही.